इथं मला त्या साध्या हँडवॉश मशीनने हँडवॉश पण काढायला येणार. नुसतं गेअर वाढव आहे त्या लाईनीत ठेव. वाढव गेअर अजून. ॲक्सिलेटर वाढव ना अजून. ॲक्सिलेटर वाढवायचं. ॲक्सिलेटर वाढव. ॲक्सिलेटर वाढवायचं असतं. वाढव ॲक्सिलेटर. हा ॲक्सिलेटर वाढवायचं. आणि तिथं माझ्या बरोबर झाला स्कॅम, ज्यामुळे माझा पूर्णपणे मूड ऑफ झाला आणि मला पुढे काहीच करू वाटलं नाही. रंजी पॅन्ट दाखव तुझी नवीन पॅन्ट. तर ही पॅन्ट आईने रंजीला मुंबईवरून आणली आहे. इथं युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न आणि बेबी युनिकॉर्न. आणि हिने बेबी युनिकॉर्न आहे. छान आहे पॅन्ट. चल हिला 10 रुपये सापडलेत रूम मध्ये हिच्या पॅन्ट मध्ये. हॅलो अनिता, आवाज येत नाही. तर आम्ही निघालो होतो इथं कसिनोला आणि आम्हाला जाता जाता खाली एक ब्रिज लागला होता, ज्याचे की आम्ही खालनं चाललेलो. आणि हे कोटाच्या हँगिंग ब्रिज सारखं दिसत होतं, राजस्थान मध्ये आहे. इथं बिग डॅडीला नाही जायचंय आपण. मॅजेस्टिक प्राईड. तर आम्ही कसिनोमध्ये चौकशी केली आणि त्याने तिथं म्हणले की तुम्ही जरा नंतर जावं, कारण आता जरा लवकर होईल म्हणून. मग तोपर्यंत आम्ही गेलो होतो. इथं बाजूलाच एक गार्डन आहे कसलं तर, आणि मग आम्ही तिथं जाऊन थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि आईस्क्रीम सुद्धा घेतलं. A few moments later. इथं काढ. इथं फोटो काढ. हळू चालली आणि स्पीड बोट का वॉटर बोट जे काय आहे ना, यांनी जायला इतका वेळ लावला ना, अर्धा तास लागला त्या मेन कसिनो पर्यंत पोहोचायला. आणि तोपर्यंत सगळं सनसेट होऊन गेला आणि एक सुद्धा फोटो आम्हाला तिथं काढायला आलेला नाहीये. हळूहळू. तर इथला स्टाफ बिहेवियर इतका रूड होता ना, म्हणजे त्यांनी आई बाबा म्हणजे जेव्हा आमच्या सोबत होते तेव्हा त्यांनी नीट बोलत होते आमच्याशी, पण जेव्हा आई बाबा गेले तेव्हा त्यांनी अजिबात नीट बोलत नव्हते. आणि बहुतेक कुठली तर भारत पाकिस्तान वगैरे कुठली तर मॅच होती त्या दिवशी, आणि त्यांनी तेव्हा तिथं मॅचच लावून बसलेत. आणि लहान मुलं होते त्यांना त्यांनी कार्टून पण बघू दिलं नाही. गो गो गो. चल पुढे. येत नाही. कुठं चालेल बघ सगळे. 2000 years later. नाही पुढं 4थी आली बघ. तू खायचं नाही आहेस. जा. बाय बाय. होय. आणि इथं मी ऑर्डर केले होते स्माइलीज आणि फ्राईज, आणि आई बाबा तिथं खात होते आमच्या सोबत. मग तिथला कोणतरी येऊन म्हणल्या मॅडम वगैरे काय तर स्टाफ की एक्सक्यूज मी सर, दिस इज फॉर ओनली चिल्ड्रन, यू कांट ईट इट, असं काय तर म्हणलं इंग्लिश मध्ये. मी आईला म्हणलं की तू खायचं नाहीयेस. आणि यामध्ये फ्रेंच फ्राईज एवढे काही खास नव्हते, सगळे गार झाले होते. ते स्माइलीज तेवढे चांगले होते. इथं मला त्या साध्या हँडवॉश मशीनने हँडवॉश पण काढायला येणार. असं दाबून ना ते. माहित आहे मला. सो तर आम्ही इथं कॉइन्स घेतले. मला वाटलं आधी 500 रुपयाला 60, पण ते होतं 500 रुपयाला 7 कॉइन्स तिथं खेळायसाठी. आज मी तुम्हाला आता गेल्यावर सांगतो. हात वाळवायचं पण आहे.
पण काय झालं इथं मी सँडविच पण मागवलेला होता जो की ओके ओके होता. तर इथं काय केलंय 500 रुपीजला आम्ही 7 कॉइन्स घेतलेत. मला आधी 60 ऐकू आलं पण इट वॉज 7 आणि त्यामध्ये आम्हाला खेळायचं ते टेडी बिअर त्या अशा हँगरनी काढायचं आहे ना त्याला हे त्याला 2 कॉइन्स आहेत. परत तिने ते गाडीचं खेळली त्याला 1 कॉइन आहे. सो तो 1 कॉइन गेलेला आहे आता आणि ती चौथी आली आहे त्यात काय उपयोग नाही. सो आता आमच्याकडे टोटली उरलेले आहेत 6 कॉइन्स आणि कशाला एवढं 500 रुपयाचं घेतलं आहे मला माहीत नाही असो पण तरी. आणि आता इथं बर्गर वगैरे चालू झालं पण मला अजिबात भूक नाही. मी आता डायरेक्ट डिनर करणार आहे कारण आम्ही इथं 3 प्लेट खाल्ले आहेत. एक सँडविच खाल्लं आहे फ्रेंच फ्राईज आणि ती स्माइली. सगळ्यात जास्त स्माइली छान होतं सँडविच आणि फ्रेंच फ्राईजपेक्षा. फ्रेंच फ्राईज ऑन 3rd नंबर, सँडविच ऑन 2nd अँड स्माइलीज ऑन 1 नंबर. एवढं चांगलं होतं स्माइली. आणि तिथं ह्या मॅजिक शो पण मध्ये दाखवलं होतं आणि मी तिथं जाऊन असं समोर उभारलोय. असं मी तिथं 5 मिनिटं उभारलोय पण तरी त्या माणसाने माझ्याकडे लक्षच दिला नाही. मग नंतर मी टेबलला असं टुक 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 केल्यावर मग त्याने ऐकला आणि मग तो करून दाखवायला जे की भंगरा होता 1 नंबरचा. देन मग नंतर मी इथली पाणीपुरी खाल्ली जी की चांगलीच होती म्हणजे आपण स्ट्रीटला खातो तशीच होती. पाणी वगैरे एकदम छान. आणि इथं मग माझ्याबरोबर स्कॅम झाला. तो माणूस मला काय म्हणलेला की मिळणार आहेत 20 सेकंड तुम्हाला आतमध्ये किती वेळ ट्राय करायचं असं काय तर तो म्हणलेला. पण जेव्हा मग माझी एकदा खाली गेलं त्यामध्ये टेडी बिअर अडकलं नाही. मग नंतर तो म्हणला तुमचा गेला तो सुरू होते ही खतम हो गया सिर्फ 2 सेकंड. टेडी बिअर साठी मी 2 कॉइन घातले होते त्या मशीन मध्ये जे की मला 500 रुपयाला 7 मिळालेले आणि मला इतका रिग्रेट होत होता ना. एकतर मला टेडी मिळालं नाही आणि मी का घातलं टेडीला असं विचार करत होतो. तो टेडी 50 रुपयाचा आणि मी 500 रुपये त्यासाठी का जरी मी 500 रुपये देऊन त्यातनं जरी काढलं असतं तरी मला थोडा तरी आनंद झालाच असता किंवा आम्ही काढले म्हणून. पण ते पण निघालं नाही आणि पैसे पण गेले ते गेले. पण आता मी काय करू माझा इतका मूड ऑफ झाला होता. मी काय करू मला काही पुढचं काहीच करू वाटत नव्हतं आणि मला जेवण पण गेलंच नाही. म्हणजे इथं ही कारची गेम खेळते काय माहिती तिला बाईक चालवायचे कार खेळायचे कुणास ठाऊक. आणि ही मला इथं विचारायला होती की माझा नंबर आलाय का नाही काय झालंय आणि मी हिला कसं सांगू हिचा यात नंबरच आला नाहीये. म्हणजे बाईकवाल्यामध्ये 4थी तर आली होती यात तिचा नंबरच आला नाही. म्हणजे यात गाड्या बाकीच्या सगळ्या गेल्यात वेगळीकडे आणि हे गेले तिसरीकडे कसा येईल नंबर. नंतर आम्ही इथं शो बघायला आलो होतो आणि मी इथं नूडल्स आणि पिझ्झा घेतला होता जो की रुंजीने खाल्ला नाही मलाच खावा लागला. आम्हाला जिथे ही केअरटेकर होती ना ती सोडतच नव्हती मला. म्हणजे मी इतकं लहान वाटतोय का तिला. ती म्हणते तुमचे पालक आल्यावर आम्हाला सोडतात तू आता जाऊ नको तू आधी 2दा जाऊन. मी म्हणलं अरे असं काय मी लहान वाटतो का तिला. मी 13 वर्षाचा आहे. रुंजीला एक वेळेस म्हणली असती तर चाललं असतं. म्हणजे बेसिकली काय होतं जे ते कसिनोचे वगैरे गेम्स आहेत ते 1st आणि 2nd फ्लोअरवर होते आणि आम्हाला नुसतं मुलांना 3rd आणि 4th फ्लोअरवरती जाण्यासाठी अलाउड होतं. 3rd फ्लोअरवरती होतं रेस्टॉरंट आणि 4th वरती होतं डेक आणि आमचं किड्स रूम सुद्धा 4th वर. आमच्या सगळ्या लहान मुलांसाठी होता टॅटू आणि मी इथं एकटाच एवढा मोठा 13 वर्षाचा घोडा बसलेला टीनेजर बाकी सगळे 2-3 वर्षाची मुलं. रुंजीकडनं साधा कॅमेरा पण पकडला जाईना. तिला म्हणलं मी इथं याच्यावरती ठेव पण तिला ते अँगल जमवून पण ठेवायला येईना म्हणून मी माझ्या हातातच घेतला शेवटी. हे 2-3 वर्षांच्या मुलांसाठी हे सगळे होते स्टिकर काय टॅटू म्हणून ते वॉटर कलरचे त्यामुळे मला म्हणू नका हे वॉटर कलरचे काय. हॅलो किटी काढून घेतली होती आणि तुम्हाला माझं बघून कळलंच असेल मी काय काढून घेतोय. मी काढून घेतो डोरेमॉन. या माणसाला एवढा पण कलर सेन्स नाहीये. जीभ आणि ऑरेंज कलरची केलाय आणि ती पण त्या व्हाईट मध्ये मिक्स होऊन काय तर वेगळ्याच कलरची झाली. आता मी काय करू माझ्या एवढे कोण परफेक्शनिस्ट नसतातच. त्यांनी याच्या पॉकेटला आउटलाईन केल्याच्या घंटीला पण केला पण त्यांनी ते पोट आहे ना असं व्हाईट कलरचा त्याला आउटलाईनच केला नाही आणि मिशाच्या पण मध्ये केला. आमच्याकडे अजून 4 कॉइन उरलेले. मग आम्ही असं ठरवलेलं की 2 गेम रुंजी खेळणार 2 मी खेळणार. मग रुंजी म्हणलेली मला हे मी बॉलचं खेळणार आहे म्हणून तिला मी कॉइन घालून चालू करून दिलतं. तिने पहिले 2च बॉल टाकली मग तिला काहीच टाकायला येणार म्हणून ती माझ्या हातात दिली आहे. आणि या गेमला कसं होतं की जर मी 45 सेकंड्स मध्ये जर 40 बॉल टाकले तर मला अजून एक चान्स मिळाला असता जो की मला मिळाला पण असता. मी तेव्हा 34 बॉल्स टाकले. जर रुंजीने मला आधी दिला असतं तर 100% मिळालं असतं. आणि हिने माझी सगळी पाठच रेकॉर्ड केली आहे. माझं तोंड पण हिला घ्यायला आलं नाही. हिला व्हिडिओ करायलाच येत नाही. मी हिला का दिला कुणास पाठ घेतली असो ठीक आहे ती पण ते मी कुठं बॉल टाकतोय ते सुद्धा दिसत नाही म्हणजे अवघडच आहे. आणि वरनं ही मला म्हणते आता 15 सेकंद राहिल्यात पटकन टाक आणि माझा फायनली स्कोर झाला नाही. तर आता आमच्याकडे 2च कॉइन उरलेत आणि मी आता बॉलचा गेम खेळलाय. हिला दिला होता पण हिला आला नाही सो हिने अर्ध्यातनं मला दिली आहे. नाहीतर मग माझे 40 स्कोर झाले असते आणि मला एक्स्ट्रा मिळालं असतं खेळायला की ज्यामुळे ते मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता हेअर हॉकी राहिलंय आणि माझी ती गाडी चालवायची राहिली. रुंजीच्या कॉईननी एअर हॉकी आणि माझ्या कॉईननी
असं ठेवतो आणि आता आमच्याकडे आहेत बॉल्स, ज्याच्याकडे जास्त बॉल जातील, आम्ही इक्वल वाटत घातले, ज्याच्याकडे जास्त बॉल जातील ही विल बी द लुझर. ओके, ते बॉल तिथं नाही. आणि जसं की मी ऑलरेडी सांगितलेलं, आम्हाला भूक नव्हती म्हणून आम्ही सगळे साईड डिशेसच खाल्लेत. नूडल्स, परत बर्गर नाही खाल्ला मी, ते आईने खाल्लाय खाली. पिझ्झा वगैरे बाकी सगळं पेस्ट्री आम्ही सगळं तेच खाल्लं. सर्व्हिस अशी पटापट होती ना, म्हणजे जसे ते पेस्ट्री संपतील तसेच लगेच पेस्ट्री येणार. म्हणजे कोण वॉशरूमला जाऊन आलं की परत ते एकदा जाऊन क्लीन करून येणार. इतकी छान सर्व्हिस होती. पण आमच्या इथं तो जो बिहेवियर होता तो चांगला नव्हता. मी आणि आईच आमच्या दोघांचेच आम्हाला फोटो काढायचे हाऊस पण आहे आणि आम्ही छान व्हिडिओ फोटो सगळं करतो. रुंजीला व्हिडिओ करायला येतच नाही, मी आधीच सांगितलंय. आणि आता मी एडिटिंग करायला, मी आता नीट व्हिडिओ बघितलेत. जर मी तेव्हा बघितले असते ना, मग रुंजीला मी फार ओरडलो असतो. आणि सी द मेन्यू मध्ये काय आहे, इथं पापड, स्टार्टर, सॅलेड सगळं आहे. पण मी यातलं काहीच घेतलं नाही, मी ऑलरेडी सांगितलं मी सगळे साईड डिशेस खाल्ले. मला गोव्याला येऊन 2 दिवस झालेत आणि मी ऑनेस्टली सांगतो की मी फक्त 2 दिवस ते रोटी, पनीरची भाजी हे सगळं खाल्लं आणि तिथं पण हेच होतं म्हणून मी सगळे बाकीचे साईड डिशेस खाणं चूज केलं. आणि तिथनं आई बाबा खालनं आल्यावर सगळ्यात आधी आम्ही एकत्र जेवून घेतलं. मग नंतर आम्ही खेळत होतो हेअर हॉकी, जो की मी व्हिडिओ करून घेतला. आय वॉज रिअली सरप्राइज्ड की रुंजी इतकं छान कसं खेळते. म्हणजे मला आधी वाटलं की तिला काही येणार नाही, मी आरामात जिंकेन, पण तसं झालं नाही. तिनेच मला उलट हरवलं. म्हणजे आम्हाला असं कुठं गेमिंगला वगैरे जायची अजिबात सवय नाही. आमच्या फोनमध्ये पण तसले कसले गेम्स नाहीत, फ्री फायर, पबजी वगैरे. माझे मित्र पण मला विचारतात, अरे काय तुझ्याकडे तुझा फोन आहे, तू काय फ्री फायर पबजी खेळत असेल, पण तसं अजिबात नाहीये. मी तुम्हाला रिअली सांगतो, त्या फोनमध्ये फक्त तुम्हाला भरपूरून व्हिडिओज बघायला मिळतील आणि बाकीचे जे काय आहे ते आहे, बाकीचे इन्स्टा वगैरे सगळे ॲप्स. नीट मार ना. पुष्कर कॉन्सन्ट्रेशन करायचं, बरोबर मारायचं. बस का बस का. एअर हॉकी खेळून झाल्यानंतर मी इथं गेलो होतो कार राईड खेळायला. म्हणजे मी रुंजीला विचारलं की तुला बाईकवरचं जास्त मजा आली करायला का कारचं, ती कारचं म्हणली म्हणून मी कार खेळायला गेलो. नुसतं गेअर वाढव, आहे त्या लाईनीत ठेव. वाढव गेअर अजून. ॲक्सिलेटर वाढव ना अजून. हां हां तिथंच ठेव, फक्त ॲक्सिलेटर वाढवायचं. ॲक्सिलेटर वाढव.
Just wanted to go to another name who maybe related to the tournament. I think you touched on it just now, Varun Chakravarti, and what he has brought to your team. Again, he's got something different about him. I've said it many a times. And when you're playing on a pitch like that, you want the batsman to force on him, and that is where he becomes a lot more dangerous. And that was the thought. ऍक्सिलेटर वाढवायचं असते फक्त. इकडे घे, इथं डावीकडं तिकडं. हा, वाढव ऍक्सिलेटर. हा, ऍक्सिलेटर म्हणजे तेच वाढवायचं. हा, The kind of ability that he possesses with the ball, and he wanted to maximize that. हा, मधलं वाढवायचं. हा, स्टेअरिंग फिरवलं नाही तरी चालतंय. हा, ते जायचं. एवढा मारलाच त्याला. हा, ऍक्सिलेटर वाढवायचं. खालचं जाते 1 नंबर बसच्या पुढं. Seen as useful as the game that we play, but when they come out and get behind the team, it makes a huge difference. क्या हो गया? तर डिनर झालेला आहे. लेट्स गिव रेटिंग. मला ऑन फर्स्ट नंबर आवडलेला आहे दिस कार रेसिंग, अँड सेकंड नंबर दिस बॉल, थर्ड नंबर एअर हॉकी, अँड फोर्थ नंबर दिस. कारण ते लगेचच संपलं. नेहमी ह्याला झोप येते, आज मला झोप यायला, मला झोपा वाटायला. तर मला झोप आली होती, मी तिथंच बाहेर झोपलेलो. अँड त्यांनी मला म्हणले तू स्लीपिंग रूममध्ये जा, आणि इथं इतकं कंजेस्टेड आहे हे, ते कसं झोपणार आहे इथं इथं खाली गादी, कुठं झोपायचं, कसं झोपायचं. मी इथंच झोपतो खालीच. अँड आम्हाला तिथनं निघायला रात्री 2 वाजले, म्हणजे की तिथं लकी ड्रॉ होता 2 वाजता, म्हणून आम्ही थांबलेलो, पण आमचा त्यात नंबर आला नाही. सो तर आजचा व्लॉग इथंच एंड होतोय. तोपर्यंत बाय.